पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। प्रभाग क्रमांक 5 मधून योजना दूत प्रतीक सूर्यकांत कुकडे निवडणुकीच्या रिंगणात। मिरजकरांना हवं पदवीधर सुशिक्षित नेतृत्व नवं। मिरज वृत्त। सविस्तर वृत्त असे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून योजना दूत प्रतीक सूर्यकांत कुकडे यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ हजारो लाभार्थ्यांना मिळवून दिल्याने ते योजना दूत म्हणून लोकप्रिय आहेत। प्रतीक सूर्यकांत कुकडे हे कॉम्प्युटर इंजिनियर असून त्यांनी वकिलीचे शिक्षण LLB पूर्ण केले असून पदवीधर व सुशिक्षित जनसामान्य नेतृत्व म्हणून परिचित आहेत। ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे हे त्यांचे वडील असून 25 वर्षापासून पत्रकार क्षेत्रात पत्रकारिता करत असून सर्वसामान्य जनतेच्या तसेच प्रभागातील विविध प्रश्नांची जाणीव असल्याने प्रत्येक घराघरात त्यांची ओळख आहे। प्रतीक यांनी कोरोनाच्या काळामध्ये जनसेवेचा विडा उचलत लोकसेवा करत फूड सॅनिटायझर मास्क वाटप करत लोकसेवा केली असून लाडक्या बहीण योजनेअंतर्गत तब्बल 5,000 महिलांना योजनेचा लाभ मिळवून दिला आहे। त्याचबरोबर हजारो बांधकाम कामगार बांधवांना कामगार योजनेचा लाभ मिळवून दिला आहे। दर्पणकार फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गणेश उत्सव, ईद-ए-मिलाद, नवरात्र उत्सव अशा धार्मिक कार्यामध्ये फराळाचे वाटप, प्रसादाचे, महाप्रसादाचे वाटप करून सर्व धर्म समभावाची भावना जपत कार्य केले आहे। यामुळे प्रतीक कुकडे यांच्यासारखा सुशिक्षित पदवीधर उच्च शिक्षित चेहरा आपले नेतृत्व करावा अशी भावना जनतेतून असल्याने जनतेच्या भावनेचा आदर करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। चांगला नगरसेवक आपल्या प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून द्यावा अशी प्रतिक्रिया जनतेतून होत आहे। आपण ही प्रतीक सूर्यकांत कुकडे यांना पाठिंबा द्यावा व एक सुशिक्षित उमेदवार निवडून द्यावा अशी प्रतिक्रिया जनतेतून होत आहे। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज। नमस्कार, माझे नाव प्रतीक सूर्यकांत कुकडे आहे। माझं शिक्षण कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि LLB झालेलं आहे। माझे वडील सूर्यकांत सिद्धेश्वर कुकडे हे गेली 25 वर्ष या भागात पत्रकारिता करतात व त्यांना या भागातल्या सर्व समस्यांची जाणीव आहे व त्यासाठी ते नेहमी सदैव कार्यरत असतात त्या समस्या सोडविण्यासाठी। आमचं दर्पणकार फाउंडेशन एक सामाजिक संस्था आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही 2020 पासून सक्रियपणे काम करत आहोत। कोरोना काळापासून सक्रियपणे काम करत आहोत। जसे की कोरोना काळामध्ये फूड पॅकेटचं वाटप आम्ही केलेलं आहे। त्यानंतर वेगवेगळ्या धार्मिक जसं की ईद मुबारक किंवा गणेशोत्सव काळामध्ये आम्ही वेगवेगळ्या महाप्रसादाचे वाटप केलेलं आहे। त्याच्यानंतरनं आम्ही वेगवेगळ्या शाहू फुले आंबेडकर यांच्या जयंतीचे साजरी केली आहे। त्याच्यानंतरनं आता जे विजन आहे नेमकं मला इलेक्शनसाठी का थांबायचं आहे, विजन असं आहे की सध्या महानगरपालिकेला झाले आहेत 27 वर्ष। 27 वर्ष महानगरपालिकेला झाले असताना जे इलेक्शनचे जे मुद्दे आहेत ते रोड, पाणी, गटर, कचरा हेच आहेत। आता हे रोड, पाणी, गटर, कचरा जे मुद्दे आहेत त्याच्या पलीकडेही जीवन आहे। महानगरपालिकेमध्ये वास्तव्यास असणाऱ्या सर्व नागरिकांचे हे जे जीवन आहे या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो। कोणत्या माध्यमातून? तर शासनाच्या वेगवेगळ्या योजना यांच्या जीवनामध्ये आपण आणून दिल्या तर या योजनांची पूर्तता करण्यासाठी मी योजना दूत म्हणून सदैव काम करत राहीन। यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन। त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये मी वॉर्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी दाखल करणार आहे। मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची नितांत गरज आहे। एक सामान्य कुटुंबातून आलेला मी उमेदवार आहे, तर मला आपल्या सेवेची संधी देऊन मला निवडून द्या।